हॅलो मंडळी, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की या विकेंडला मी काय केलं. नसला पडला तरी पण सांगते. आम्ही गेलो होतो कसारसाई डॅमला. होय होय, एवढ्या मस्त चांदण्यामध्ये. नमस्कार मंडळी, मी अपूर्वा अँड येस, आय क्रिएट कंटेंट टू एक्सप्लोर मायसेल्फ. आता कसारसाई डॅमला गेलं म्हटल्यानंतर आम्ही डेफिनेटली बोटिंग करणारच होतो, पण पायडल मारून पाय दुखून घ्यायचे नव्हते म्हणून चूज केली आम्ही स्पीड बोट. तर मी इथे ना त्याचीच टेहळणी करत आहे. नवऱ्याला म्हटलं जरा हाय कर, तर त्यानेही वेगळ्या पद्धतीने हाय केलं. स्विमिंग तर आपल्याला येत नाहीच म्हणून घातले लाईफ जॅकेट. आर्याचा तर हा पहिलाच बोटिंगचा एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे तिला पण आम्ही घातलं लाईफ जॅकेट. वीकेंड असून पण अजिबात फार गर्दी नव्हती, कारण की होतं ऊन. आणि मग आम्ही ठरवलं तुम्हाला बोटीतून सुद्धा एकदा हाय करायचं, पण दादांना आपला चेहरा दाखवायचा नव्हता म्हणून त्यांनी घातला होता हा मास्क. मग आमच्या बोटवाला दादांना लक्षात आलं की हे व्हिडिओ काढतात, म्हणून अशी जी त्यांनी भुंगाट बोट पळवली आहे की आम्ही पार अगदी वाऱ्याला सुद्धा छेदत गेलो. बरं, या यॉट स्वरूपी बोटला भरपूर पळवल्यानंतर दादांना आला कंटाळा, मग त्यांनी एके ठिकाणी थांबवलं आणि मग आम्ही मनमुराद फोटोंचा आनंद लुटला. फोटो तर मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेतच. तोपर्यंत आमच्या घरातल्या मंडळींनी असं ठरवलं की या डॅम मधल्या पाण्याने जरासं तोंड पण व्हावं. त्यांनी त्याचाही आनंद घेतला. मग आम्हाला हे दिसले कोळीदादा. कोळीदादांनी मासेमारी केलेले मासे दाखवण्यासाठी नाही म्हणल्यामुळे हे दोघे हात हलवत परत आले. संडेला 26 जानेवारी असल्यामुळे सुट्टी बुडल्याचं दुःख तर झालं होतं, पण तरीही हा दिवस खूप आनंदात घालवायचं आम्ही ठरवलं. आणि त्यामुळे आमच्या नवरोबांनी असं ठरवलं की चला ह्यांना भर उन्हात पुन्हा एकदा चतुश्रृंगी चढवूयात. आर्याला एकटीलाच ऊन लागत होतं, त्यामुळे त्या बिचारीने एकटीनेच टोपी घातली होती. तर मंडळी, पुण्यात आल्यानंतर जर तुम्ही आजपर्यंत कधी चतुश्रृंगीला गेला नसाल तर नक्की एकदा चतुश्रृंगीला जा. तिथल्या दर्शनाचाही आनंद घ्या. पायऱ्या तितक्या अवघड वगैरे नाही आहेत आणि वरून ना जो व्ह्यू दिसतो ना, तो पण खूप कमाल व्ह्यू दिसतो. सध्या तिथे बांधकाम सुरू जरी असलं तरी पण दर्शन मात्र खूप छान होत आहे. तर असा होता आमचा विकेंड. तुम्ही काय काय केलं विकेंडला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.